काळेश्वरी आज आपल्या दरबारामध्ये नवनाथ रघुनाथ शिंदे या दादांची आरती आहे. राहायला मुंबईला आहे. तर त्यांचं आपल्याला तुळजापूर जायचं वारं मोकळं करायचंय. दरबारात आल्यापासून कसं वाटतंय, काय वाटतंय? नाही, बरं आल्यापासून बरं वाटतंय. हा, काय त्रास होत होता? तर बोललं तर काही समजतच नव्हतं काय होईल. हा, मग इथं आल्यापासून भरपूर फरक आहे. हा, तर दरबारात आल्यापासून फरक पडलाय. आणि माझा शिष्य गणेश वजरकर तर दरबारामध्ये खूप गर्दी असल्यामुळं दादांना मुंबईवरून येणं खूप कठीण होत होतं. आणि इथं गर्दी पण खूप असते. सकाळी 8ला आलं की संध्याकाळी 8ला नंबर लागतो. 8-10 तास नंबरला बसावा लागतं. मग गणेश दादाकडे लावलं. गणेश दादाकडे गेल्यापासून त्यांना सगळा फरक पडलाय. तर तुम्हाला पण कुणाला काही तुमच्या आयुष्यातले प्रश्न असतील तर माझा शिष्य गणेश वजरकर त्याचा नंबर सांगतो, 976947433201 हा गणेश दादाचा नंबर आहे. तुम्हाला जर काय अडचण असेल तर नक्की तुम्ही मुंबईला जा आणि माझा शिष्य गणेश वजरकर यांच्याकडे तुमच्या प्रश्नाचे निवारण करून घ्या. दादांनी पण त्याच्याकडेच खेट्या घातल्या आणि आज दरबारामध्ये त्यांचा इथं विधीसाठी त्यांना इथं घेऊन आलेलो आहोत. ओम काळेश्वर. वारं फक्त तुळजापूरच खेळत होता ना पहिलं पण. आईरा जाऊ दे, हात लावा. बोल भवानी माता की जय. अगं सात समुद्र पाणी अंबाबाईच्या अंघोळीला बोल भवानी माता की जय. तुळजा भवानी माता की जय. साली सगळी गोळा करते. आज आपल्या दरबारामध्ये मेघराज कचरू यांची आनंदाची आरती आहे. तर आज या ठिकाणी आपण आनंदाच्या आरतीसाठी 1.25 लिटर दही, 1.25 लिटर दूध, कोमतर घेऊन पंचामृताचं नाणं देत आहे. हळद, कुंकू, 21 लिंबाचा रस आणि साली तर आंघोळ घालत आहे. तर वारं कोणतं येते बाळा? काळूबाईचं, तुळजापूरचं, लक्ष्मीचं, दावजी पाटलाचं, जाळीतल्या मसोबाचं, दुर्पतमाईचं आणि खंडोबाचं. काय काय त्रास व्हायचा? महादेवाचं त्रास काय होत? वाजलं की रडायला सारखं होतं. त्याला पुढं वाजलं की वारं येत होतं. नुसतं माझं नाव घेतलं तरी वारं येत होतं. स्वप्नातच आलं. हा, आणि कोणी काय देवाविषयी चर्चा केली तरी वारं यायचं. गाडी वाजला तरी अंगात यायचं. म्हणजे वारं येतं ही क्रिया जरी आता शास्त्रज्ञांच्या दृष्टीने की हे अंधश्रद्धा आहे, तर अंधश्रद्धा जरी असली तरी एक मनामध्ये माणसाच्या श्रद्धा असते. त्या श्रद्धेमुळं आपल्या अंगात देवी देवतांचा संचार येत असतो. आपण आनंदाने त्यांचं नाव घेऊन खेळत असतो. तर त्याला ते पुढं पण वारं येत होतं. तर इथं आल्यावरती दरबारात एक आशीर्वाद दिला आई साहेबांचा, आई काळूबाईचा. आई काळूबाईच्या पायाला लावून कुंकू दिलं. तेव्हापासून आता पुढं वारं येत नाही. बरोबर ना? तर आता असंच आई साहेबांच्या आशीर्वादाने सगळं छान आणि चांगलं व्हावं. काळूबाईच्या नावानं चांग भले, लक्ष्मी आईचं चांग भले, आयरा जाऊ देव दे, दुर्पतबाईच्या नावानं चांग भले, सदानंदाचा येकोळ, हर हर महादेव, दावजी पाटलाचं चांग भले, जाळीतल्या मसोबाचा चांग भले. जरा हात लावा सगळ्यांनी. अगं सात समुद्र आटलं ग पाणी दुर्पता लक्ष्मी आई काळूबाई अंबाबाईच्या अंघोळी.
काढा की बाकीचं झाकण काढायचं. मोठ्या कोल्हापूरच्या लक्ष्मीचा उजवा पाऊल बाहेर टाका. मग आता कोणतं चालू होतं? आंबाबाईचं चालू होतं. तुमच्या देवाचं सांगा कोणतं आहे? हा बोला देवा कोणतं द्यायचंय? आंबाबाई खारडाचं मसूर फेका एक कडवं आणि आंबाबाईचं मग तुम्हाला देवाला चला की जावं. काळेश्वरी रास लावण्याची साधी आणि सोपी पद्धत पहा. आपण याच्यामध्ये देवी देवतांची नावं लिहिलेली आहेत आणि ज्या देवी भक्त देवी उपासक आहे त्याच्या अंगामध्ये जो संचार आहे ते संचाराचं पण नाव या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि आता आपण ही 5 कागद इथं ठेवल्यात त्याच्यावरती आपण आता तांदूळ वतणार आहे आणि ही कागद झाकून ठेवणार आहे. सगळ्यांना चहा कर माणसं काटायला. त्याच्यावरती आता आपण एक लिंबाचं फळ ठेवणार आहे आणि आईसाहेब बरोबर आपलं शिक्का उचलून घेणार आहे. काय झाले बा? कार्यपती कळबाई आंबाबाई अडाई लक्ष्मी आहे. हा रस घमता देळाच्या लवणी ग लिपवळ गयला
बाय अंबाबाई लक्ष्मी धावली गर्जना करून सगळ्या देवाची गर्जना करायची आणि लिंबू दोन हाताने उचलायचे नावाची गर्जना करून उचला हा खेळत नाही बसायचं कवर नाही खेळायचं नावाची गर्जना करून लिंबाकडे बघायचंय आणि जिथं तन मन धन इच्छा होईल ते फळाला हात लावायचा आणि उचलायचे एवढं दुःखी कष्टी व्हायचं नाही एक देवाला एक गुन्हा बाप मानवीला 2 गुन्हा माप तिसऱ्यापर्यंत तरी उचलायचे हा तिकडे दाखव सरीचा उदय वाजवा टाळ्या नावाने चांग बोलता दुर्पद माईचा झालं ना सत्य या ठिकाणी झाले सगळं सत्य आता टाकांचं थांबा आणि आज या ठिकाणी छान असं वारं खेळलंय कुठे गेलाय तो वारेवाली चला चला